संध्याकाळी सगळ्यांनी भिवंडी मधले गणपती बघण्याचा प्लॅन केला होता. मग काय गेलो धामणकर नाक्यावर. तिथे जाऊन नुसतंच पोहोचलो होतो तेवढ्यातच चिवताईचे फॅन्स भेटायला चालू झाले आणि चिवताई सुद्धा ना त्यांना बघून खूप जास्त खुश झाली होती. जेव्हा मी जोडलेली फॅमिली मला भेटते ना मला खूपच जास्त छान वाटतं माहितीये का. कारण जेवढा त्यांना मला भेटून आनंद होत नसेल ना त्याच्यापेक्षा जास्त मला होतं त्यांना भेटून. धामणकर नाक्यावरचं डेकोरेशन मस्त होतं. वृंदावनचं डेकोरेशन केलं होतं त्यांनी आणि लाईनीमध्ये बसलो होतो तर चिवताईचं असं काय चालू होतं तिथं. जिथं जाईल ना तिथं उगं खोड्या काढायची कामं करत असते ही चिमणी. मग काय तेच काम चालू होतं तिचं आणि आम्ही सगळेजण ना एकत्रच गेलो होतो त्यामुळे खूप जास्त एन्जॉय सुद्धा केला. कारण सगळ्यांच्या सोबत फिरण्याची मज्जा आहे ना ती एकटं फिरण्यात नाही. आता मंदिराच्या आतमध्ये आम्ही एंट्री केली होती. खूपच छान बनवलेलं आहे मंदिर. एक एक गोष्ट बघत बघत आम्ही पुढे चाललो होतो आणि फायनली दर्शन झालं आपल्या गणपती बाप्पाचं. खरं तर बाप्पांच्या ना सगळ्याच मूर्त्या छान असतात. त्यातलीच ही एक होती. नंतर आम्ही गेलो वराड देवीपाशी. त्या ट्रेन मध्येच बसायला. त्या आकाश पाळण्यामध्ये बसायला मला जाम भीती वाटते. मग काय ह्या लहान लेकराच्या ट्रेन मध्येच बसलो होतो सगळे आणि ह्या ट्रेन मध्ये बसून ना सगळ्यांनी एवढं जास्त एन्जॉय केलं ना. आणि चिवताई तर ह्या गाडीमध्ये बसून झोपायचंच काम करत होती. आम्हा सगळ्यांना मात्र ना ह्या गाडीमध्ये बसून ना खूप जास्त मज्जा येत होती. आणि मी फर्स्ट टाइमच ना असं कशामध्ये तर बसले असेल कारण का मला या सगळ्या गोष्टींची ना खूपच जास्त भीती वाटते. आणि नंतर आम्ही सगळेजण गेलो पाणीपुरी खायला आणि पाऊस तर एवढा जोरात चालू झाला होता ना आणि पाणीपुरीच्या इथं सुद्धा गर्दी होती खूप जास्त. चिवताईनं मात्र सुक्या पुरीवरच ताबा मारला होता. आम्ही सगळ्यांनी पण मस्त अशी पाणीपुरी खाऊन घेतली आणि गेलो कासाराळीला. तिथे ना एवढी छान मूर्ती बनवलेली आहे. समोरून ना महादेव दिसतायत तर आरशामध्ये पार्वती आणि नंतर माझा फेवरेट बाप्पा जो बघण्यासाठी ना मी खूप जास्त एक्साइटेड होते. खूपच छोटीशी मूर्ती आहे आणि ते पण घरामध्ये सगळं डेकोरेशन केलेलं आहे. तुम्ही भिवंडीमध्ये राहत असाल ना तर हा बाप्पा बघण्यासाठी ना नक्की जावा. खूप क्यूट आहे.